नमस्कार, प्रभास समाजच्या लाईव्हमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज आपल्याबरोबर समाजसेवक आणि आमचे नगरसेवक परेश केनी सर आहेत। गेल्या वर्षापासून या नालासोपारा वसई विरारमध्ये मुलांना प्रावीण्य मिळावं, त्यांचा प्लॅटफॉर्म एक चांगल्या प्रकारचा मिळावं, मग केनी फाउंडेशनच्या वतीने हे इथे सामने आयोजित केले जातात आणि समाजसेवेचं काम करताना त्यांचं फार योगदान ह्या इथल्या वसईला प्लॅटफॉर्मला आहे। सर, काय सांगाल की गेले अनेक वर्ष अनेक खेळाडूंसाठी तुम्ही चांगल्या प्रकारचा हातभार लावत असतात, कुठेही टुर्नामेंट असते त्यावेळी आम्ही पाहतो की परेश केनी हे जे नाव आहे हे कुठे प्लॅटफॉर्मला 1 नंबर प्राईज देताना पाहिले, 2 नंबर देताना पाहिले, काय क्रिकेटविषयी तुमचा जो जास्त प्रेम दिसतोय काय सर, काय सांगाल? नमस्कार। क्रिकेट मला पहिल्यापासून माझा आवडीचा खेळ आहे आणि सर्वांना म्हणजे जे क्रिकेटप्रेमी आहेत त्यांना कुठेतरी एक प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून मी माझ्याकडनं छोटे मोठे प्रयत्न करत असतो। सर, गेल्या वर्षापासून आपण या मैदानावरती एक ट्रॉफी चालू केली, अजिंक्य नाईक ट्रॉफी म्हणून, आणि हे दुसरं वर्ष आहे। यावर्षी ही चांगल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग वकील असो, डॉक्टर असो, आमच्यासारखे पत्रकार असो, या लोकांना तुम्ही वाव दिलं तिथे खेळण्याचं काय उद्दिष्ट वाटतं तुम्हाला? आमचे लोकनेते आमदार हितेंद्रजी ठाकूर, तसेच युवा आमदार क्षितिजदादा आणि आमचे मार्गदर्शक, प्रमुख मार्गदर्शक म्हणजे पंकजजी ठाकूर, जे MCAचे व्हाईस प्रेसिडेंट होऊन गेलेत, त्यांनी क्रिकेट क्षेत्रामध्ये भरपूर बहुमूल्य काम केलेलं आहे। असं आपल्या एरियातून जाणाऱ्या प्रत्येक माणसाला चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलं पंकज ठाकूर यांनी। आणि आता त्यांचे जावई अजिंक्य नाईक हे आपले MCAचे प्रेसिडेंट आहेत। तर त्या अनुषंगाने आता तुम्हाला माहिती झालं, मागे आपण जो अंडर-19चा जो सामना जिंकला त्यामध्ये सगळ्यात बहुमूल्य कामगिरी करणारा आपला लोकल बॉय आयुष म्हात्रे यांनासुद्धा प्लॅटफॉर्म देण्याचं काम आपल्या क्षितिजदादा तसेच सायना स्पोर्ट्स क्लबने चांगल्या लेवलला केलं आणि त्याला वरच्या लेवलचा प्लॅटफॉर्म हे आपल्या अजिंक्य सरांनी त्याला दिलेला आहे। तर त्या अनुषंगाने एक त्यांचं लक्ष आपल्या वसई तालुक्यात चांगलं आहे आणि ते प्रेसिडेंट झाल्यामुळे एक आम्हाला एक वेगळा आनंद आहे का त्यांच्या नावाने ही टुर्नामेंट आम्हाला चालू करायला मिळाली। आणि नक्कीच इकडच्या अजून जे काही होतकरू मुलं आहेत का ज्यांची स्वतःची कॅपॅसिटी आहे क्रिकेटमध्ये चांगलं काहीतरी करून दाखवण्याची, त्यांच्यासाठी एक त्यांचं आपल्याकडे नेहमी लक्ष असावं म्हणून आपण सामना चालू केलेला आहे। सर, एक वसईकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे, कारण तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, आशीर्वादाने आपले आयुष म्हात्रे हे आज अंडर-19 वर्ल्ड कप घेऊन आलेत आणि अखंड वसईवर त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि त्याच जोशामध्ये आज ते IPL खेळत आहेत। काय वाटतं, आनंद वसई? नाही, नक्कीच आनंद आहे। आयुष हा आपला लोकल बॉय आणि इकडचा आपला आमचा तर गावकरी आहे, तर त्या अनुषंगाने आम्हाला अतिशय आनंद होतो का त्याच्या खेळामध्ये उत्तरोत्तर प्रगती होईल म्हणून त्याला आम्ही शुभेच्छा देतो। तेव्हा सर, महानगरपालिकेच्या वतीने आयुष म्हात्रेचा सत्कार करण्यात आला होता आणि अशा अनेक खेळाडूंना ह्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म निर्माण करणार असं आपले महापौरांनी सांगितलं आहे। नक्कीच त्याच्यामध्ये 2 वेळेला आपले MCAचे प्रेसिडेंट अजिंक्य नाईक सरांबरोबर महापौरांची तसेच आपल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची मीटिंग झाली आणि आपल्या इकडे सुद्धा म्हणजे जे यंगस्टर मुलं आहेत म्हणजे अंडर-12, अंडर-14, अंडर-16, अंडर-19चे आता नवीन कॅम्प लागणार आहेत आपल्या MCAच्या अंडरमध्ये का त्यांना त्या मुलांना प्लॅटफॉर्म एक तयार मिळेल आणि त्यांच्या म्हणजे जे खरोखर मुलं त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह आहेत त्यांना एक चांगल्या लेवलला खेळता येईल या अनुषंगाने। चांगल्या प्रकारची अशी मैदानं निर्माण झाली पाहिजेत आपल्या खेळाडूंसाठी, त्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने त्यासाठी महापालिका ऑलरेडी आपल्या जेवढे रिझर्वेशन प्लॉट आहेत तेवढे सुरुवात केलेली आहे। तुम्हाला तर माहिती 5 वर्ष आपल्या प्रशासन होतं, त्यामुळे काही कामं जी पेंडिंग होती ती आता आपले महापौर आणि उपमहापौर दोघं पण मोठ्या जोशाने कामाला लागलेले आहेत। सर, ह्या ट्रॉफीचं वैशिष्ट्य काय सांगेल तुम्हाला, कसे वाटते संघ? ही संकल्पना आमच्या पंकज शेट यांची आहे, पंकज ठाकूर यांची आहे का इकडे महापालिकेचे कर्मचारी आहेत, पत्रकार आहेत, त्याच्यानंतर आपले डॉक्टर्स आहेत, ॲडव्होकेट्स आहेत, असे वेगवेगळे विविध क्षेत्रातली जी आपल्या समाजासाठी कामं करणारी जी लोक आहेत, जसे महाराष्ट्र शासनाचं पोलीस खातं आहे, हे वेगवेगळ्या म्हणजे आपल्यासाठी कार्य करत असतात समाजासाठी। आज त्यांनासुद्धा कुठेतरी प्लॅटफॉर्म भेटला पाहिजे, त्यांच्यासाठी सुद्धा कुठे मॅचेस झाल्या पाहिजेत म्हणून आम्ही ते शनिवार रविवार एक सुट्टीचे दिवस अरेंज करून त्यांनासुद्धा कुठे त्यांचं म्हणजे खेळता यावं या अनुषंगाने आम्ही टुर्नामेंट चालू केलेली आहे। सर, सकाळीच मी मोहक पाटील सरांबरोबर बोललो की तुमचं योगदान ह्या क्रिकेटसाठी फार महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक वेळी लाभेल, तर या पण मैदानावरती काय असं महानगरपालिकेच्या वतीने सुखसोयी करता येतील? आम्ही नक्कीच त्याच्यासाठी प्रयत्न करू, त्यासाठी पत्र पण व्यवहार आमचा चालू आहे आणि नक्कीच इकडे जास्तीत जास्त सुखसुविधा कशा करता येतील, त्याच्यानंतर कॅम्प्स कसे लागतील इकडे, तसं पंकज सरांशी बोलून आमचं प्रोव्हिजन चालू आहे आणि त्याच्यानंतर पंकज आपल्या अजिंक्य सरांशी सुद्धा बोलतील। आमची ट्राय काय ह्यावेळेला सुद्धा अजिंक्य सर येतील तर त्यावेळेला त्यांच्याशी आम्ही बसून हे चर्चा करू। नक्कीच या सर्व खेळाडूंना शुभेच्छा तुमच्याकडून आणि काय मार्गदर्शन असेल शेवटचं? मार्गदर्शन म्हणजे असं नाही, पण शुभेच्छा नक्कीच देईन का सर्व खेळाडूंनी एकदम खेळवृत्तीने
हा सामना खेळायचा आहे आणि हे एक फ्रेंडली मॅच आहेत या सगळ्या. याच्यामध्ये आपण कोणाकडनं मोठी काही फीज वगैरे आकारली नाही. मॅक्झिमम आपण आपल्याकडनं जेवढं प्रोव्हाइड करता आलं, एक त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, एक त्यांना एक वेगळा एक प्लॅटफॉर्म तयार करता यावा, या अनुषंगाने हे सामने आपण भरवलेले आहेत. सर, खेळाडू आणि आपण आयोजक असतोच, पण या पाठीमागे पण बरेचसे लोक जडलेले असतात, स्कोरर लढलेले असतात, पिच मेकर लढलेले असतात. ह्या लोकांचं काय योगदान असतं यासाठी? चांगलंच योगदान आहे सर. आणि ते जर नसतील तर मग हे सामनेच होऊ शकणार नाहीत. तर त्यांचं योगदान महत्त्वाचंच आहे. आणि आतापर्यंत सहकार्य कसं मिळते सर? चांगलंच आहे. नक्कीच. आताच आपण पाहिलं की आपल्याबरोबर समाजसेवक परेश केनी सर होते आणि त्यांनी सांगितले की वसई तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणा किंवा खेळाडूला म्हणा चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म मिळावा, यासाठी आपण महानगरपालिकेच्या वतीने पण पाठपुरावा करत आहोत. आणि आपले MCAचे अध्यक्ष माननीय श्री अजिंक्य नाईक साहेब यांच्या माध्यमातून काहीतरी वेगळं ह्या वसईसाठी करता येईल का, यासाठी प्रयत्न आहेत, पत्रव्यवहार करण्याचा प्रयत्न चालू आहेत. आणि नक्कीच भवितव्यामध्ये वसईचं नाव प्रत्येक खेळाडू उज्ज्वल करेल अशी त्यांची आशा आहे. आणि आज जीवनचरणी हीच प्रार्थना करतो. प्रवास समाज चर्चा, भालचंद्र होलम. धन्यवाद. थँक्यू. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.